नमस्कार शेतकरी मित्रांनो, कालच्या शॉर्टकट व्हिडिओमध्ये तसेच आजचं जे अपडेट आहे त्या अपडेटनुसार वातावरण सक्रिय झालेलं आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या काही अमरावती जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये, धुळेच्या पूर्व साईडला पाऊस मेघगर्जनेसह सुरू आहे. जालन्याच्या उत्तर भागात तुरळक ठिकाणी देखील पाऊस सक्रिय होणार आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागात देखील काही ठिकाणी पाऊस हा सक्रिय होईल. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज गरमीची लेवल खूप चांगली वाढणार आहे. कालच्या तुलनेत आजची गरमीची लेवल 10% वाढल्यामुळं स्थानिक वातावरण तयार होऊन काही जिल्ह्यांना पावसाची शक्यता आहे. विशेष करून लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा आज सतर्क राहावे लागणार आहे. लातूर जिल्ह्याचा अहमदपूर, उदगीर वगैरे भाग, निलंगा परिसर, परळी वैजनाथ परिसरसुद्धा काही मोजक्या ठिकाणी आज पाऊस होऊ शकतो. तसेच नांदेड जिल्ह्यातल्या बऱ्याच ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा आजचे दिवस सतर्क राहायचं आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरच्या मोजक्या भागात देखील पाऊस आहे. पैठण परिसराला उद्या मात्र मेघगर्जनेसह काही ठिकाणी पाऊस होईल. तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी, सातारा, फलटण, पंढरपूर भागात देखील तुरळक ठिकाणी, धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा काही मोजक्या ठिकाणी, बीड जिल्ह्यात देखील काही, माजलगाव, वडवणी परिसराकडे किंवा केज परिसराकडे एक लेअर येईल. त्या लेअरनुसार देखील पाऊस होण्याची शक्यता दाट आहे. मित्रांनो, ही थोडक्यात रेकॉर्डिंग यासाठी देतोय कारण की आज कामाचा वेग देखील जास्त आहे. ऑफिसचं काम पूर्णपणे होत आलेलं आहे. फक्त प्लास्टर, POP वगैरे गोष्टी करण्यासाठी मी आज काही लोकांनी शॉर्टकट मिळत आहे. तुम्हाला लवकरच 12 किंवा 1 वाजता एक मॅसेज देण्यात येईल, त्यानुसार सतर्क करायचं आहे. तरीसुद्धा अजून काही जिल्ह्यांची नावं किंवा तालुक्यांची नाव घेण्याचा प्रयत्न करेल. वडवणीबरोबरच सेलू परिसराकडे देखील आज पाऊस जाण्याची शक्यता आहे. जिंतूर तुरळक ठिकाणी, हिंगोली काही ठिकाणी, यवतमाळ मोजक्या ठिकाणी, अकोला, अमरावती बऱ्याच ठिकाणी, गोंदिया, भंडारा बऱ्याच ठिकाणी असा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता खूप कमी आहे. धुळे, मालेगाव देखील खूप कमी आहे, पण मोजक्या ठिकाणी देखील लेअर बंद झालेला आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील उत्तर भागामध्ये जोविटा असेल, काही मलकापूर साईड असेल, तासगावची उत्तर साईड असेल, अशा भागात देखील वातावरण सक्रिय होते. तरीसुद्धा सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी थोडं सतर्क करायचं आहे. आणि आणखीन काही भाग आहेत त्यांची माहिती मी एक व्यवस्थित मॅसेज तुम्हाला त्वरित देतो आहे. ही रेकॉर्डिंगसुद्धा शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यांनी ग्रुपच्या माध्यमातून सहकार्य केले त्यांचे धन्यवाद. तुमच्या त्या सहकार्यामुळे एक चांगली आकर्षक वस्तू आपण तुम्हाला देखील लाईव्हच्या माध्यमातून तुमची यादी जाहीर करून देणार आहोत. धन्यवाद.